महावार्ता लाईव्हमध्ये स्वागत आहे। राजगुरुनगरात बनावट पुमा मालावर थाळ, 7.38 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 जणांवर गुन्हा दाखल। कॉपीराईट कायद्याच्या भंग प्रकरणी 5 दुकानांवर कारवाई, 5 व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल। राजगुरुनगर शहरातील नामांकित पुणा कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट कपडे आणि पादत्राणांची विक्री करणाऱ्या 5 दुकानांवर पोलिसांनी धडक कारवाई करत 7,38,886 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 5 दुकानदारांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पुमा इसे लिमिटेड कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी महेंद्र सोहन देवरा राहणार बिरोलिया राजस्थान यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींना राजगुरुनगरमधील काही दुकानांमध्ये पुमा कंपनीच्या नावाच्या लोगोचा वापर करून बनावट मालाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारीची दखल घेत खेड पोलिसांनी संबंधित दुकानांवर छापेमारी केली। या कारवाईत वाडा रोड येथील उमेश ट्रेडिंग कंपनी, साई आर्केडमधील पवार फुटवेअर हब, रॉयल होलसेल हब, सेंट्रल मेन्स हब आणि होलसेल हब या दुकानांमधून बनावट टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट, बूट, चप्पल तसेच पुमा कंपनीचा लोगो असलेले रिकामे बॉक्स जप्त करण्यात आले। पोलीस तपासात उमेश ट्रेडिंग कंपनीमधून 8,300 रुपये, पवार फुटवेअर हबमधून 91,400 रुपये, रॉयल होलसेल हबमधून 2,93,300 रुपये, सेंट्रल मेन्स हबमधून 35,000 रुपये आणि होलसेल हबमधून 3,10,886 रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 7,38,886 रुपये इतकी आहे। या प्रकरणी उमेश संभाजी सातपुते, सुनील रघुनाथ पवार, आझाद रशीद मोमीन, फैजल अब्दुल गफार शेख आणि युवान आसिफ मोमीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित दुकानदारांकडे पुमा कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीचा अधिकृत परवाना नसताना कंपनीच्या मूळ व्यापारा चिन्हाशी मिळते जुळते लोगो, रंगसंगती आणि चिन्हांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचं तपासात उघड झालं आहे। या कारवाईमुळे राजगुरुनगर शहरातील कपडे व पादत्राणे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे।